लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारांबाबत भारतीय जनता पक्षाच्या 2 तर काँग्रेसची एक यादी देखील जाहीर झाली आहे. त्यातच आता एमआयएमने देखील आपल्या 3 उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातून खासदार इम्तियाज जलील यांना पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उमेदवार घोषित केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ओवैसी यांनी 3 उमेदवारांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानुसार औरंगाबादमधून एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार असतील. तर हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून आपण स्वतः उमेदवार असू, असे देखील असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी 3 नावांची घोषणा करत आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील आणखी काही जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भातली स्पष्ट भूमिका आणि उमेदवारांची नावे हे आमचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करणार असल्याचे देखील ओवैसी यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील किती जागांवर एमआयएम उमेदवार उभे करणार हे जरी ओवैसी यांनी सांगितले नसले तरी पक्ष महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे आधीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. त्यानुसार एमआयएम कोणाला तिकीट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.